इयत्ता 10वी गणित भाग 2 सराव संच 1.3। नमस्कार सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपल्या व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रॅक्टिस सेट 1.3 म्हणजे समरूपता। हा जे पहिलं आपलं प्रकरण आहे सिमिलॅरिटी हे आपण आता पाहणार आहोत। यामध्ये तुम्ही पुढील प्रश्न पाहू शकताय 1 नंबरचा आहे हा। तर या ठिकाणी द एडजॉइनिंग फिगर वगैरे हा क्वेश्चन्स वाचून घ्या। अँगल ABC इज इक्वल टू 75 डिग्री and angle EDC is the 75 degree. State which the two triangles are the similarity and by which test. Also write the similarity of these two triangles by a paper on a one correspondence. तुम्हाला सांगितलेले इथे एका ट्रायंगल मध्ये दोन ट्रायंगल दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकताय। अशा प्रकारे तुमची ही फिगर आहे आणि यामध्ये तुम्हाला एक ट्रायंगल दिला आहे ABC। हा अँगल तुमचा 75 डिग्री आहे आणि हा अँगल आहे OCB, बरोबर। तर या ठिकाणचा जो ट्रायंगल आहे ई, ओके, ई इथे या ठिकाणी ई आहे, या ठिकाणी डी आहे। EDC हा जो अँगल आहे यामध्ये तुम्हाला हाही 75 डिग्री दिला आहे। तर ह्या दोन्ही अँगलची कंपॅरिझन तुम्हाला करायचं आहे। विच टेस्ट म्हणजे काय, तुमची कुठली टेस्ट आहे। अँगल साईड आहे, साईड आहे किंवा SAS याप्रमाणे आपण साईड पाहणार आहोत। 1.3 मध्ये फक्त आपल्या साईडचाच टेस्टचाच विचार करायचा आहे। कुठल्या टेस्टनुसार हे ट्रायंगल एकरूप आहेत, ओके। तर इन ट्रायंगल ABC and triangle EDC, angle EBC ABC similarity angle the EDC each angle is measure 75 degree। प्रत्येक अँगल 75 डिग्री आहे। या रूलनुसार हे दोन्ही कॉन्ग्रंट आहेत, म्हणजे एकरूप आहेत, समान आहेत। अँगल ABC इज द कॉन्ग्रंट अँगल ECD, म्हणजे हे कॉमन अँगल झाले। दोन्हींचे अँगल कसे आहेत, सेम आहेत, सिमिलरिटी आहे। नंतर अँगल ABC इज द कॉन्ग्रंट अँगल EDC, म्हणजे AA टेस्टनुसार, म्हणजे दोन अँगल सिमिलर आलेले आहेत आणि एक साइड सिमिलर आलेली आहे, म्हणून आपण AA टेस्टनुसार आपण हा अँगल सिमिलर आहे। 1 to 1 corresponding इज द अँगल ABC आणि EDC, ओके। नेक्स्ट क्वेश्चन तुम्ही पाहू शकता हा सुद्धा। आर द ट्रायंगल्स इन जजिंग फिगर सिमिलरिटी इफ येस बाय विच टेस्ट। जर हे दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर ते येस असेल तर ती बाय विच टेस्ट, कोणत्या टेस्टनुसार। तर तुम्हाला ट्रायंगल दिलेले आहे, तिथे ट्रायंगल दिलेला आहे PQR, दुसरा ट्रायंगल आहे LMN। तर तुम्ही फिगरमध्ये पाहू शकता इथे या ठिकाणी PQR आणि LMN। तर या ठिकाणी PQ दिले आहे तुम्हाला 6 सेंटीमीटर, या ठिकाणी LM दिलेले आहे 3 सेंटीमीटर, P आणि R आहे 10 सेंटीमीटर, L आणि N आहे 5 सेंटीमीटर, QR आहे 8 सेंटीमीटर, MN आहे 4 सेंटीमीटर। अगदी याच्यात सेम सिमिलर साइडमध्ये हाफ 1.5 आहे। तर आपण पाहूया कसं ते प्रूव्ह करून, ठीक आहे। तर पाहूया या ट्रायंगलची, पहिल्या ट्रायंगलची आपण बाजू घेतलेली आहे PQ/LM, म्हणजे 6/3 आलेले। या साइड आपण ज्या आता दाखवल्या त्या साइड आपण इथे घेतलेल्या आहेत। सगळ्या बाजू आपण कंपेअर करणार आहोत। कंपेअर म्हणजे ह्या त्रिकोणाची PQ, दुसऱ्या त्रिकोणाची LM, ओके। 6/3, 3 1 जा 3 आणि 6 3 2 जा 6, म्हणजे 2/1 आली, सॉरी 1/2 नाहीये, 2/1 आहे, ओके। हे पहिलं इक्वेशन आपल्याला भेटलं। देन आफ्टर QR/MN म्हणजेच 8/4, 4 1 जा 4, 4 2 जा 8, म्हणजे 2/1। सिमिलरली PR थर्ड बाजू आहे आपली ही अपॉन LM 10/5 आहे, म्हणजे 2/8 येते, 5 1 जा 5 आणि 5 2 जा 10, म्हणजेच that's the reason that is PQ/LM is equal to QR/MN is equal to PR/LN। तुम्ही पाहू शकता सगळ्यांच्या मध्ये इज इक्वल टू चे सिम्बॉल आहे। फ्रॉम इक्वेशन 1 2 and 3 the triangle PQR similar triangle LMN by test SSS test of the similarity। SS म्हणजे काय, साइड, S फॉर साइड, साइड आणि साइड, या तीन साइड सिमिलर आल्यामुळे हा SS टेस्टनुसार हा ट्रायंगल सिमिलर आहे। या अशा प्रकारे तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे। यामध्ये असे खूप सारे एक्झाम्पल दिले आहेत, तर खूप सोपं आहे हा प्रॅक्टिस सेट। तुम्ही जर याची प्रॅक्टिस केली तर अतिशय सोपं आणि छान आहे प्रॅक्टिस सेट। हा तिसरा क्वेश्चन आहे। तुम्ही स्वाध्याय सुद्धा लिहू शकता। आपल्या चॅनलवरती स्वाध्याय, ऑनलाईन स्वाध्याय नावाने सर्च जरी केला तरी तुम्हाला सगळ्या धड्यांचा स्वाध्याय, सायन्सचा ऑलरेडी मी प्लेलिस्ट बनवलेली आहे, तुम्ही प्लेलिस्टमध्ये पाहू शकता। सगळ्या धड्यांचा स्वाध्याय मी अपलोड केलेला आहे, तुम्ही तुमच्या मदतीसाठी, अभ्यासासाठी फायदा करून घेऊ शकता, तुम्ही मदत घेऊ शकता आपल्या व्हिडिओची। आपल्या चॅनलवरती दररोज संध्याकाळी 4 ते 6 या दरम्यान व्हिडिओ येत असतो। तर सर्वात आधी व्हिडिओ येण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा,
शेअर करा, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करा. तुमचे काही डाऊट्स असतील, कमेंट्स असतील तर मला नक्कीच सेंड करा. सायन्स 2 नंतर मॅथ्स 2 नंतर आपण मॅथ्स 1 घेणार आहोत विथ एक्सप्लेनेशन. खरं तर वेळ कमी असतो म्हणून मी एक्सप्लेनेशन कमी देते. तुम्हाला जर एक्सप्लेन करून हवं असेल प्रत्येक इच अँड एव्हरी प्रॉब्लेम तर तसं सांगा, आपण तेही करूयात. स्वाध्याय लिहिण्यासाठी हा सर्वात बेस्ट उपाय आहे. बऱ्याच मुलांकडे कुठल्या स्टेप कशा वापरायच्या कळत नाही किंवा स्टेप चुकतात, जागा चुकते किंवा बऱ्याच वेळा आपल्याकडे डायजेस्ट नसतं किंवा आपल्याला समजतं परंतु ते उतरवता येत नाही पेपरवरती. खूप सारे प्रॉब्लेम्स असू शकतात. तर यामधील तुम्ही जर असू शकाल तर तुम्हाला हा व्हिडिओ आणि हा चॅनल अगदी परफेक्ट भेटलेला आहे. या ठिकाणी सबस्क्राईब आणि हा इयत्ता 10वीच्या 9वीच्या विद्यार्थ्यापर्यंत चॅनल जास्तीत जास्त शेअर करा. प्रॅक्टिस सेट 3 मध्ये सुद्धा तुम्हाला 8, 9 ते 10 गणित आहेत. आय थिंक पुढील एक गणित आहे, पाहूया आपण. लिहिताना स्टेप तुम्ही व्यवस्थित लिहिले ना की काहीच कठीण नाही आहे. प्रत्येक स्टेपला हाफ अँड मार्क्स असतात, त्यामुळे लिहिताना काळजीपूर्वक लिहा. जरी आपली एखादी स्टेप चुकली तर आपला 1/2 मार्क्स मायनस होऊ शकतो, पण सगळे मार्क्स आपल्याला मायनस होत नाहीत, भेटतात मार्क. म्हणून मॅथमॅटिक्स हा सर्वात सोपा आणि इझी सब्जेक्ट आहे बाकी कम्पेअर केलं तर. कारण की यामध्ये कसं असतं, प्रत्येक स्टेपला, या स्टेपला हाफ मार्क्स याप्रमाणे बोर्डाचे रूल्सप्रमाणे लास्ट आन्सरला हाफ मार्क्स म्हणजे समजा तुमच्या तिन्ही स्टेप बरोबर आहे, 2 मार्क्ससाठी क्वेश्चन्स आहेत तर हाफ मार्क्स इथे तुम्हाला मिळून जातो. ही तुमची स्टेप चुकली तर तुमचा हाफ मार्क्स इथे मायनस होणार आहे. प्लसमध्ये तुम्ही राहणार आहात, इथं हाफ मार्क्स आहे आणि 1.5 आहे. 1.5चा ॲव्हरेजमध्ये आपण जर केला तर 2 होऊन जातो. म्हणून तुम्हाला कधीही मॅथमॅटिक्स हा सगळ्यात सोपा विषय आहे. तर सर्वात जास्त भरभरून प्रतिसाद द्या, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, सी यू.